विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपलं आयुष्य आहे ना, रोज आपल्याला काहीतरी शिकवतं. माझं 46 वर्ष वय आहे आणि या वयात ना मी एवढ्या गोष्टी बघितल्यात, एवढे अनुभव घेतलेत ना, मग अशा वेळेस ना काही अनुभव तुमच्याशी शेअर करणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यात काही कॅप राउंडचे रूल्स ते पण आपण डिस्कस करणार आहोत. माझा एक स्टुडंट होता ब्रिलियंट, मनोज त्याचं नाव होतं. आई, त्याची बहीण आणि तो एवढं छोटं कुटुंब होतं. वडिलांचं लहानपणीच निधन झालं होतं. पण आईनं ना अतिशय कष्टानं ह्या 2 मुलांना वाढवलं होतं. दोघंही ब्रिलियंट मुलं होती. बहीण पण खूप हुशार होती आणि मनोज तर विचारूच नका. एक्स्ट्राऑर्डिनरी. ऑफलाईन क्लासचा टॉपरच तो होता. मी तुम्हाला सांगू का? मनोजला खूप चांगले मार्क पडले. पण प्रॉब्लेम काय आहे, की ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यावेळेस माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये नव्हताच तो. नव्हताच. स्वतःच त्यानं ऑप्शन फॉर्म भरला. पण ऑप्शन फॉर्म भरला, कॅप राउंड 1 चा रिझल्ट लागल्यानंतर मनोज भेटायला आला. आई होती बरोबर आणि दोघेही तणावात होते. म्हणलं झालं काय? तर तेव्हा त्यांनी तो जो ऑप्शन फॉर्म भरला होता, त्यात मोठी एक मिस्टेक केली होती. पहिल्या नंबरला कॉलेजचं नाव मी सांगत नाही, पण कॉलेज चुकलं होतं. पहिल्या नंबरला जे कॉलेज होतं ऑब्व्हियसली त्याचा स्कोर खूप छान होता. तेव्हा पर्सेंटाइल ही कन्सेप्टच नव्हती. मेरिट नंबरवर सगळं होतं म्हणूया. आणि त्याचा स्कोर एवढा छान होता, की ते पहिलं कॉलेज जे अलॉट झालं होतं तेच त्याला मिळालं. मी तुम्हाला सांगू का दोघांच्या चेहऱ्यावरचा तणाव होता. मला राग आला होता, की तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट का नाही केला? मी तुम्हाला सांगू का करायला पाहिजे होता कॉन्टॅक्ट, पण नाही. काय होतं, की चांगले मार्क पडले ना, की सल्ले देणारे पण हजारो भेटतात तुम्हाला. ओके. आणि जो जवळचा आहे त्याला तुम्ही विसरून जाताय. मुद्दा असा होता, की मग त्याला त्याच्या जवळच्या पालकांनी रिलेटिव्हजनी सांगितलं, की मुंबईला एखादं कॉलेज आहे, हे ते कॉलेज बेस्ट आहे. 2 कॉलेजची नावं एकसारखी होती. मी कुठल्या कॉलेजचं नाव घेत नाहीये. चुकून जे चुकीचं कॉलेज आहे ते भरलं गेलं. आणि पहिल्या नंबरला ते कॉलेज ठेवल्यामुळं ते ऑटो फ्रीज झालं. मग हा रूल तुम्हाला माहिती आहे का? की तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये जे पहिलं कॉलेज असेल, ते जर तुम्हाला ते मिळालं, तर ते घ्यावंच लागतं. नाहीतर तुम्ही प्रोसेसमधून आउट. मग ऑब्व्हियसली मनोजनं ते कॉलेज घेतलं का नाही घेतलं. तो कॉलेज ते बघून आला. त्याला ते आवडलं नाही. त्याला ती चूक लक्षात आली होती, की आपण चूक केलेली आहे. पण मी तुम्हाला सांगू का? नाही. कॅन्सल केलं. मग कॅप राउंडमधून तो बाहेर पडला. साताऱ्यात के कॉलेज आहे, की जिथं मॅनेजमेंटच्या सीट्स विथआऊट डोनेशन भरल्या जातात. ₹1 डोनेशन घेतलं जात नाही. तिथं पण मेरिट नंबर लागतो. पण मनोजकडून काय चूक झाली होती? आता सीईटीत एवढे चांगले मार्क असल्यामुळं त्यानं त्याचा फॉर्म नव्हता भरला. फॉर्म भरला पाहिजे ना. मग मेरिटनुसार ते काउन्सिलिंग तिथं ते कॅप राउंड सारखं ना, स्पॉट राउंड सारखं ॲडमिशन तिथं पण होतं. मग विद्याप्रतिष्ठान तिथं पण होईना. पण शेवटी नशिबानं स्पॉट राउंड जेव्हा कॉलेजच्या जागा शिल्लक राहतात, त्यावेळेस औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी सगळा स्पॉट राउंड एकत्र व्हायचा. मग त्यात त्याला ना नांदेडला जे बेस्ट कॉलेज आहे, कोणतं कॉलेज आहे नांदेडला मला सांगा? त्या कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळालं. ठीक आहे. खूप चांगलं कॉलेज मिळालं असतं, ते मिळालं तेही ठीक-ठाक झालं. ओके. बरं मी हे काय लिहिलंय मी तुम्हाला सांगतो. बघा एक कुठलीतरी इन्फ्लुएन्सर आहे बरं का. तिचं नाव मला काही आठवत नाही. ऑब्व्हियसली ती Instagramवर लोकांना इन्फ्लुअन्स करत होते म्हणूया आपण. मग तिनं काय केलं, कुंभे वॉटरफॉल लास्ट आठवड्यातली घटना आहे ती. ऑब्व्हियसली अगदी धबधब्याच्या टोकावर जाऊन शूटिंग करायचा प्रयत्न केला. काय केलं, पाय घसरला, दरीत पडली ती, वाचू नाही शकली. आमच्या इथं साताऱ्यामध्ये मी तुम्हाला सांगू का, साताऱ्यामध्ये ना ठोसेघर नावाचा एक धबधबा आहे. कास तलाव आहे, ठोसेघर धबधबा आहे. या तलावात ना तलाव किंवा धबधब्याच्या ठिकाणी दूरवरून ना पर्यटक येतात. अतिउत्साहात तलावात पोहण्याचा प्रयत्न करतात आणि काय होतं तलावात पोहणं आणि स्विमिंग पूलमध्ये पोहणं, विहिरीत पोहणं यात जमीन आसमानचा फरक आहे. स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग पूल आणि विहिरीत पोहत असताना जरा दम लागू दे, आपण कडेला येऊ शकतो. तलावात तसं होत नाही. तुम्ही उत्साहात पुढं जातात. काठावरच्या लोकांना तुम्ही इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असतात. दम लागतो. तेवढ्या वेळात परत येता येत नाही आणि बुडून मृत्यू होतो. अशा कितीतरी घटना साताऱ्यात झाल्यात. मी तुम्हाला सांगतो धबधब्याच्या पाण्यात उतरतात लोकं. आता तुम्हाला माहिती आहे ते लोणावळ्याजवळ भुशी डॅम जवळ दुर्घटना घडली. कुटुंबच्या कुटुंब वाहून गेलं. तुम्ही जर तसे व्हिडिओ YouTubeवर बघितले, तर ते उतरतात धबधब्याच्या ठिकाणी. पाणी नसतं. दूरवर कुठेतरी जोरात पाऊस झालेला असतो. फ्लॅश फ्लड वगैरे म्हणतात आणि इतक्या वेगानं पाणी येतं. आपल्याला कळत पण नाही. आपल्या इथे पाऊस नसतो, पण वेगानं पाणी येतं.
पाण्याबरोबर वाहून जातात. हे मी तुम्हाला का सांगतोय? इथं परत मला मनोजच आठवतोय. सांगतो नांदेडला ॲडमिशन मिळालं. एका महिन्यात न्यूज आली, की त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मित्रांच्या बरोबर पोहायला गेला होता. मित्रांच्या बरोबर कुठेतरी अशाच ठिकाणी गेला होता. काळजी नाही घेतली. मग काय झालं? मी तुम्हाला सांगतो किती छोटं कुटुंब होतं. आई, तो आणि बहीण. आज तोच या जगात नाहीये. किती त्याच्यावर जबाबदारी होती. त्यानं तिथं जायला नाही पाहिजे होतं. ठीक आहे, असं नाही फिरायला जावा, काय हरकत नाही, एन्जॉय करा. पण खबरदारी कोण घेणार? मला अजून आठवतंय, मी फर्स्ट इयरला असताना सांगलीवरून आम्ही महाबळेश्वरला ट्रिपला गेलो होतो. आणि माझ्या ग्रुपमध्ये एक-दोघं होते असे. एवढी घाई करायचे प्रत्येक ठिकाणी. आता तिथं ना महाबळेश्वरला भरपूर पॉइंट्स आहेत. मग मी माझेही बरेचसे मित्र बघितले. रिस्क घेऊन अशा ठिकाणी जायचो, दरीच्या एकदम टोकावर जायचं, एकदम दाखवायचं, की मी लाईफ एन्जॉय करतोय. मी तुम्हाला सांगतो काळजी घ्या. भलेही लोकं तुम्हाला भित्रा म्हणतील, पण 4 हात मागे राहावा. पुन्हा झालेलं नुकसान भरून निघत नाही. बरं, या सगळ्या ह्याच्यात मी काय सांगितलं, की काळजी घ्या या दिवसात. अतिउत्साहीपणा नकोय. घटना ज्या घडतायत त्याच्यावरून बोध घेतला पाहिजे आपण. बरं, त्यात मी तुम्हाला कॅप राउंड बद्दल काय सांगितलं, की पहिलं ॲडमिशन हे कंपल्सरी असतं. बरं ठीक आहे. ओके. जुन्या काळात पहिले 9 ॲडमिशन्स कंपल्सरी असायचे. त्यावेळेस फार अवघड होतं ते ऑप्शन फॉर्म भरणं. कारण 9 पैकी कुठलंही मिळालं तर घ्यावंच लागणार ना. आता नशिबाने पहिलंच ॲडमिशन कॅम्प कंपल्सरी आहे. बरोबर आहे. आता दुसरं सांगतो. कॅप राउंड 1 ला तुम्हाला ॲडमिशन मिळालंय, पण तुम्ही एवढं सॅटिस्फाईड नाहीये. आता कॅप राउंड 1 मध्ये पहिला ऑप्शन सी-यू-ए-पी, सी-एसच टाकायचा. मिळालं तर घेतो, नाहीतर राहू दे. ठीक आहे. आता कॅप राउंड 1 मध्ये तुम्हाला एक्स-वाय-झेड कॉलेज मिळालंय. मग तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये बेटरमेंटसाठी अप्लाय करू शकताय. म्हणजे हे कॉलेजेस रिटेन राहतायत. तुम्ही ते कॉलेज ओके आहे तुमच्याकडं, मग तुम्ही अजून ट्राय करताय. मग इथं तुम्हाला जर ए-बी-सी दुसरं कॉलेज जर मिळालं, ऑब्व्हियसली ते ह्याच्यापेक्षा चांगलंच पाहिजे लिस्टमध्ये. का? बऱ्याच मुलांचा गैरसमज होतो. त्यांना काय वाटतं, हे नाही तर हे मी कुठलंतरी एक चॉईस करेन. तसा रूल कसा असेल? तुम्हाला जर हे कॉलेज मिळालं तर ऑब्व्हियसली हे ॲडमिशन कॅन्सल होणार आहे. ते कसं मिळेल तुम्हाला? आलं का ध्यानात? बेस्ट ऑफ 2 असलं काही नाहीये. लक्षात घ्या. आणि तुम्ही 3rd राउंडला पुन्हा अप्लाय करू शकता बेटरमेंटसाठी. अजून कुठलंतरी वेगळं कॉलेज मिळालं, पी-क्यू-आर त्यावेळेस हे कॅन्सल होईल. मग हे घ्यावंच लागेल. मग नियम काय? की कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही जे लिस्ट भरलेली आहे, त्यातलं तुम्हाला समजा 10व्या नंबरचं कॉलेज मिळालंय. तर कॅप राउंड 2 मध्ये तुम्ही ऑब्व्हियसली ही 9 कॉलेजेस टाकली पाहिजेत ना. किंवा चुकून एखादं कॉलेज राहिलं असेल तर ते ॲड करा. खालचे कॉलेजेस तुम्ही वरती कशाला घेऊ शकताय? काय घेणार आहे? मग ते चुकलं ना. समजून घ्यायचंय. बरं स्पॉट राउंड काय प्रकार आहे सांगतो लक्षात घ्या. हे कॅप राउंड 1, 2, 3 झालं. नाही मला अजून प्रयत्न करायचा. करा, केलाच पाहिजे. पण स्पॉट राउंडला कुठं कुठं जायचं, प्लॅन केला पाहिजे. म्हणजे काय? ते प्रत्येक कॉलेजचा स्पॉट राउंडचा वेगळा असतो लक्षात. सी प्रोसेस वेगळी, व्हिजिट यायची वेगळी, वालचंद वेगळं. मग असं होत नाहीये बरं का, की सगळ्या स्पॉट राउंड एका दिवशीच आहेत समजा टॉपच्या कॉलेजेसमध्ये. मग एका ठिकाणी आईला पाठवूया, एका ठिकाणी वडील थांबतील, एका ठिकाणी मुलगा थांबेल झेरॉक्स घेऊन. प्रॉब्लेम तसं चालेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. पण काय-काय करायचं पालकांनी आणि तुम्ही असा पण एक प्रश्न आहे की नाही? तर स्पॉट राउंडला पण तुम्हाला अगोदर प्लॅन करावा लागेल, की कुठल्या कॉलेजला आपल्याला जायचं आहे. मग ते तिथं तुमचा एखादा मित्र आहे, त्याचं ॲडमिशन झालंय तिथं किंवा ओळख काढली पाहिजे. कारण ॲडमिशन घेतलेल्या मुलांनाच इन्फॉर्मेशन असते, की उद्या स्पॉट राउंड आहे. आपल्याला पटकन सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतील असं नाहीये. त्यामुळे होतं काय शक्यतो बघा तुम्ही स्पॉट राउंडला त्याच कॉलेजमधले अदर ब्रांचची मुलं पुढे येतात. स्पॉट राउंडला कॉम्पिटिशन आणखीन जास्त आहे हे पण लक्षात घ्या. किंवा कॅप राउंड 1 मध्येच तुम्हाला लिस्टमध्ये असे कॉलेजेस घ्यायचे आहेत, की जिथं तुम्हाला गॅरंटीने ॲडमिशन मिळेल. ओके. आता काय होतंय, की मला हजारो मेसेज असे आलेत, की एवढे पर्सेंटाइल आहेत, हे कॉलेज मिळेल का? तेवढे पर्सेंटाइल आहेत, इथं कुठलं कॉलेज मिळेल? आणखीन एका मुलानं मला एक लिस्ट पाठवली होती. आता मी काय दाखवत नाही ते तुम्हाला. मेन पॉइंट काय, की त्या लिस्टमध्ये मुलाचं नाव आहे, मुलगा आहे आणि मग कमिन्स कॉलेज का घेतलंय लिस्टमध्ये किंवा भारती विद्यापीठ किंवा भारती विद्यापीठचं एक मुलींचं वुमन्स कॉलेज आहे. हे तुमच्या लिस्टमध्ये काय करतंय? कुठल्या काउन्सिलरने दिलंय का तुम्हाला? पहिला चेक करा लक्षात घ्या. मग मुद्दा काय आहे, की तुम्ही प्रॉपर लिस्ट तयार करा. आता आणखीन तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टीवर मी बोललो. इथे बघा ना काय दिलंय. खूप महत्वाचं आहे, की पाण्याचा फ्लो ना खरोखर अचानक वाढतो. दुसरी गोष्ट शेवाळ, निसरड असतो. पाय घसरतो. घसरतो. साताऱ्यात मी तर मगाशी ना कोण नाव घेतलं ठोसेघर. जवळ-जवळ 15 ते 10 ते 15 लोकांचा मृत्यू झालाय, ज्यांची नावं त्या लिस्टमध्ये तिथं लिहिलेत, तरी लोकं ऐकत नाहीत.
अ, ते पिऊन दंगा करणारे तर वेगळेच लोक असतात भावानो, काय विचारूच नका. त्यांना म्हणजे काय ती गाडी आणलेली असते, तो म्युझिक सिस्टम लावलेली असते, कपडे काढलेले असतात आणि डान्स सुरू असतो. बिभत्सपणा असतो. आपल्याला लाईफ एन्जॉय करायचंय. लाईफ एन्जॉय करणे म्हणजे रिस्क घेणे नाही बरं का, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो YouTubeवर असे हजारो व्हिडिओ आहेत, की जी लोकं ना असे एकदम रिस्क घेतात. नाही, त्यात काहीच अर्थ नाहीये. आपल्यावर जबाबदारी आहे. आपल्याला जबाबदारीनं वागलं पाहिजे, हे मी तुम्हाला आता परत सांगतोय. आलं का ध्यानात? तुमचं वयच असं आहे. ते एड्रेनलिन रश असतो म्हणूया आपण. एक तुमचं तारुण्य आहे ना म्हणूया आपण. तुम्हाला असं म्हणजे काय काय वेगळीच एनर्जी असते या वयात, तुमच्या वयात. ओके. आता अनुभवाने आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकलोय. त्यामुळे आम्ही थोडंसं ठीक आहे, 50शीला आलेलो म्हणूया आपण थोडंसं होतो माणूस एकदम रिलॅक्स म्हणूया आपण किंवा पण परत सांगतोय, काळजी घ्या स्वतःची आणि हो, हे जे कॅप राउंडचं सांगितलं ना, हे इम्पोर्टंट आहे. हे रूल्स पण माहिती पाहिजेत, माहीत नसतात. मग तुम्हाला हे रूल्स माहिती नव्हते का? होते का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता व्हिडिओ हा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त. चॅनलला सबस्क्राईब करा. ॲक्चुअली हे व्हिडिओच्या सुरुवातीला बोललं बोललं पाहिजे. पण विषय असा होता, की जुन्या आठवणी आल्या, थोडंसं मन उदासच होतं. फार वाईट वाटतं अशा काही घटना घडल्या की. त्याच्यामुळं कसं होतं, की प्रत्येक वेळेस बरं का, की मला सांगावं वाटतं मुलांना, की असं करू नका, तसं करू नका. मग बऱ्याच वेळा तुम्हाला काय वाटतं, की ॲज अ पालक म्हणून आम्ही तुम्हाला लादतोय बऱ्याचशा गोष्टी, बंधनं घालतोय, त्रास देतोय. पण असं काही नाहीये. तुमच्या भल्यासाठी तुमचे पालक तुम्हाला सांगत असतात. त्यामुळे काळजी घ्या. ऑल द बेस्ट.